विरार के डोंगरपाड़ा इलाके में रविवार को एक हादसा हुआ। यहाँ स्थित 40 साल पुरानी श्री गणेश कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी की पहली मंजिल पर रूम नंबर 105 में हॉल की छत का प्लास्टर अचानक नीचे गिर गया। इस दुर्घटना में एक ही परिवार के 3 लोग घायल हो गए। सुबह करीब 9:30 बजे यह हादसा हुआ। रूम नंबर 105 में रहने वाले जयप्रकाश के घर पर यह प्लास्टर गिरा। इससे उनकी पत्नी और 2 बच्चे हल्के रूप से घायल हो गए। वहीं महानगर पालिका अधिकारी ने बताया कि ये इमारत पहले से ही खतरनाक घोषित की गई थी। इस इमारत में कुल 17 परिवार रहते थे। हादसे के बाद वसई विरार महानगर पालिका के अग्निशमन विभाग ने मौके पर पहुंचकर सुरक्षा की दृष्टि से सभी रहवासियों को इमारत से बाहर निकाल लिया है। म्हणजे आता गेल्याच हप्त्यामध्ये विरार पूर्वेला जी दुर्घटना घडली त्यातून मला वाटतं महानगरपालिका अजून काही बोध घेत नाहीये। अशा बऱ्याच इमारती आहेत ज्या त्यांची खूप खस्ता हालत आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। पण त्या दिवशी आम्ही सन्माननीय आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांना ते सांगितले सरसकट तुम्ही त्याच्यावर कारवाई करा। पण ती कारवाई करताना ज्या नवीन बिल्डिंग इमारती बनतात त्यांना पण कुठेतरी आळा बसला पाहिजे। परत 10-12 वर्षांनी तेच करायचं का? महानगरपालिकेला एवढंच काम आहे किंवा लोकांचे बळी जाणार त्याच वेळेला महानगरपालिका जागी होणार का? मला असं वाटतं ह्याच्यातनं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे। कुठला तरी निर्णय, एक चांगला निर्णय, मग तो लोकांच्या इथे राहणाऱ्या लोकांचंही नुकसान न होता या बिल्डिंगी देखील कशा पद्धतीने आपल्याला जमीनदोस्त करून त्या ठिकाणी त्यांना कसं दुसऱ्या ठिकाणी निर्वासित करता येईल तर अशा पद्धतीने कुठेतरी बघितलं गेलं पाहिजे। त्या अनुषंगाने मला वाटतं महानगरपालिकेने कारवाई केली पाहिजे। तुम्ही ज्या ठिकाणी राहता या ठिकाणी अनेक धोकादायक इमारती आहेत, मग त्या ठिकाणी अशा दुर्घटना घडू नये म्हणून स्थानिक नागरिक म्हणून काय या वॉर्डामध्ये मी राहतो। या ठिकाणी ज्या पहिली जी जुनी घरं होती त्या ठिकाणी काही जुनी घरं तोडून बिल्डिंग या ठिकाणी बांधलेल्या आहेत। पण त्या बिल्डिंगी बांधत असताना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे क्वालिटी चेक्स मला वाटतं त्या ठिकाणी झालेले नाहीत आणि खूप जुन्या अशा बिल्डिंगी झाल्या, जवळजवळ 15, 20, 25 वर्ष बिल्डिंगी झालेत। त्यांचं कुठलंही ऑडिट त्या ठिकाणी झालेलं नाहीये। त्याच्यामुळे मला वाटतं ते करणं गरजेचं आहे। ते केल्यानंतर मला वाटतं सगळ्या गोष्टी समोर आपल्या येतील। घटनास्थळावरती आपण आता इथे उपस्थित आहोत। प्रशासनाची नैतिकता आणि जबाबदारी आहे की गेल्या 7 दिवसामध्ये जर अशा इमारतींच्या दुर्घटना होत आहेत तर 5-6 महिन्यापासून ज्या ज्या इमारतींना आपण नोटिसेस दिलेल्या आहेत त्यांची दुरुस्ती झाली आहे की नाही, किंबहुना त्याबाबत स्ट्रक्चरल ऑडिटचे रिपोर्ट जेव्हा 5-5, 6-6 महिन्यापूर्वी तुम्ही महापालिकेने इमारतींना किंवा संबंधित सोसायट्यांना दिलेले आहेत तर त्यावेळेला त्या सोसायटीशी तुम्ही पत्रव्यवहार परत केला आहे किंवा तुमच्या वॉर्ड ऑफिसरने त्यांच्याशी किंवा इकडच्या संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन फेरपाहणी केली आहे का? आणि पालिका प्रशासनाचा जो भोंगळ कारभार आहे या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक जो त्रास होतोय त्याबद्दल मी इथे तुमच्या माध्यमातून किंबहुना बहुजन व विकास आघाडी पक्षाच्या वतीने आमचे आजी माजी नगरसेवक इथे उपस्थित आहेत। नागरिकांचा जो रोष आहे तो तुमच्या माध्यमातून मी सरकारपर्यंत किंबहुना नगर विकास खात्यापर्यंत किंबहुना राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू इच्छितोय की जो विलंब सर्व गोष्टींना होते त्याला संपूर्णपणे प्रशासन हे कारणीभूत आहे।